हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी चॅप्टर 1 सिमिलॅरिटीमधील प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. क्वेश्चन 3 काय दिला आहे पहा आपल्याला. इन ट्रायंगल MNP NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. आता या ठिकाणी MNP हा ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये हा जो अँगल N आहे, या अँगल N चा NQ हा काय आहे, बायसेक्टर आहे. इफ MN इज इक्वल टू 5, MN ची व्हॅल्यू दिलेली आहे 5, PN ची व्हॅल्यू दिलेली आहे 7, MQ दिलेला आहे 2.5 आणि आपल्याला QP ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, NQ हा अँगल N चा बायसेक्टर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम यूज करावा लागणार आहे. आता अँगल बायसेक्टर थेरम काय आहे, ट्रायंगल MNP मध्ये जर NQ हा अँगल MNP चा बायसेक्टर असेल तर हा बायसेक्टर काय करतो, या अँगल MNP च्या अपोजिट साईडला म्हणजेच MP ला, या अँगल MNP ची अपोजिट साईड कोणती आहे, MP, या MP ला काय करतो, डिवाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजेच MQ अपॉन QP इज इक्वल टू MN अपॉन NP. हा थेरम यूज करून आपण QP ची व्हॅल्यू फाइंड करू. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. काय दिलं आहे पहा आपल्याला. MN इज इक्वल टू 5, PN इज इक्वल टू 7, MQ इज इक्वल टू 2.5 आणि आपल्याला QP ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणखीन काय दिलेलं आहे पहा. इन ट्रायंगल MNP NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N हे आपल्याला दिलेलं आहे. देअरफॉर बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल काय येईल पहा, MQ अपॉन QP इज इक्वल टू MN अपॉन NP. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. MQ किती दिलेला आहे पहा, 2.5 अपॉन QP आपल्याला फाइंड करायचं आहे. QP इज इक्वल टू MN किती दिलेलं आहे 5 अपॉन NP किंवा PN किती दिलेलं आहे 7. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. QP इंटू 5 इज इक्वल टू 2.5 इंटू 7. आता हा 5 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर QP इज इक्वल टू 2.5 इंटू 7 अपॉन 5. भागालो आपण 5 1 जार 5, 5 5 जार 25 म्हणजे या ठिकाणी 0.5 येईल. देअरफॉर QP इज इक्वल टू 0.5 इंटू 7. देअरफॉर QP इज इक्वल टू 7 5 जार 35 आणि एका डिजिट नंतर पॉईंट येईल म्हणजेच 3.5. म्हणजेच आपल्याला QP ची व्हॅल्यू किती मिळाली, 3.5. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 4 काय दिला आहे पहा आपल्याला. मेजर्स ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन. प्रूव्ह दॅट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे. या फिगरमध्ये आपल्याला अँगल APQ दिलेला आहे 60 डिग्री आणि अँगल ABC दिलेला आहे 60 डिग्री. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता कसं प्रूव्ह करता येईल पहा आपल्याला. आता या फिगरमध्ये अँगल APQ किती आहे 60 डिग्री आणि अँगल ABC किती आहे 60 डिग्री आहे. म्हणजेच हे दोन्ही अँगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आता या ठिकाणी PQ आणि BC या दोन लाईन्स आहेत आणि AB हा जर आपण ट्रान्सव्हर्सल घेतला तर हे दोन काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच या दोन लाईन्स काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. रिझन काय येईल, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. जर दोन लाईन्स असतील आणि ट्रान्सव्हर्सल जर त्या दोन लाईन्सना इंटरसेक्ट करत असेल आणि तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईन्स काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. म्हणजेच लाईन PQ आणि लाईन BC या दोन्ही लाईन्स पॅरलल असणार आहेत. मग इन ट्रायंगल ABC लाईन PQ पॅरलल लाईन BC म्हणजेच आपण या ठिकाणी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करू शकतो. देअरफॉर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय येईल, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री. रिझन काय गिवन. हे दोन्ही अँगल्स काय आहेत, 60 डिग्रीचे आहेत. म्हणजेच देअरफॉर अँगल APQ कॉन्ग्रुएंट अँगल ABC म्हणजेच हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर सेग PQ पॅरलल सेग BC.
म्हणजे सेक पी क्यू हा सेक बी सीला पॅरलल असणार आहे. रिझन काय येईल? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. देअरफॉर इन ट्रायंगल ABC sec PQ parallel side BC. Therefore by basic proportionality theorem काय येईल पहा, AP upon PB is equal to AQ upon QC. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 5 काय दिलं आहे पहा आपल्याला. इन ट्रॅफेझियम ABCD, या ठिकाणी आपल्याला ट्रॅफेझियम ABCD ची फिगर दिलेली आहे. साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC. साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC आपल्याला दिलेलं आहे. AP इज इक्वल टू 15 दिलेलं आहे, PD इज इक्वल टू 12, QC इज इक्वल टू 14 दिलेलं आहे आणि आपल्याला BQ ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, साइड AB, साइड PQ आणि साइड DC या 3 लाईन्स एकमेकाला पॅरलल आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स ॲट देअर ट्रान्सव्हर्सल यूज करावी लागणार आहे. आता प्रथम आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स ॲट देअर ट्रान्सव्हर्सल्स काय आहे हे समजून घेऊ. आता या ठिकाणी AB, PQ आणि DC या 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि L आणि M हे काय आहेत, ट्रान्सव्हर्सल्स आहेत. आता या 2 ट्रान्सव्हर्सल्सवरती या 3 पॅरलल लाईन्समुळं हे जे इंटरसेप्ट्स तयार झालेले आहेत, या इंटरसेप्टचा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजेच AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC असणार आहे. म्हणजेच इफ लाईन AB पॅरलल लाईन PQ पॅरलल लाईन DC देन AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. म्हणजेच हे जे इंटरसेप्ट्स तयार झालेले आहेत या इंटरसेप्टचा रेशो इक्वल असणार आहे. AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. ही प्रॉपर्टी यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू. आता या ठिकाणी काय येईल पहा, AD आणि BC हे 2 ट्रान्सव्हर्सल्स आहेत आणि AB, PQ आणि DC या 3 पॅरलल लाईन्समुळे हे जे इंटरसेप्ट्स तयार झालेले आहेत AP आणि PD, BQ आणि QC या इंटरसेप्टचा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजेच AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. ही प्रॉपर्टी यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू. हा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC आपल्याला दिलेलं आहे. रिझन काय येईल, गिवन. देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स काय येईल पहा, AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. आता AP किती दिलेला आहे पहा, 15, PD किती दिलेला आहे, 12, BQ आपल्याला फाइंड करायचं आहे आणि QC किती दिलेला आहे, 14. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 12 इंटू BQ इज इक्वल टू 15 इंटू 14. आता हा 12 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर BQ इज इक्वल टू 15 इंटू 14 डिवाइड 12. भाग घालू आपण. 2 6 जार 12, 2 7 जार 14, 3 2 जार 6, 3 5 जार 15. देअरफॉर BQ इज इक्वल टू 5 इंटू 7, 5 7 जार 35 अपॉन 2. भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 1 जार 2, 3 मधून 2 गेले 1, 15, 2 7 जार 14, एक राहिला, भाग जात नाही, पॉईंट देऊ, 0, 2 5 जार 10. म्हणजेच काय मिळालं, 17.5. देअरफॉर BQ इज इक्वल टू 17.5. या ठिकाणी काय केलं आपण, 35ला 2ने डिवाइड केलं. या ठिकाणी करते मी परत एकदा. 35 अपॉन 2, 2 1 जार 2, 3 मायनस 2 1, हा 5 घेतला, 15, 2 7 जार 14, 15 मायनस 14 1, भाग जात नाही, पॉईंट देऊ, 0, 2 5 जार 10. म्हणजेच आन्सर किती आलं, 17.5. म्हणजेच आपल्याला BQ ची व्हॅल्यू किती मिळाली, 17.5. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.